नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपले स्वागत करते। आज आपण अगदी वेगळी, पौष्टिक आणि रुचकर कढी करणार आहोत। पण हे तुम्हाला दिसते ती सोलकढी नाही हं। मग हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही कढी उपवासाला चालणारी, शरीरास ऊर्जा देणारी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी अशी कढी कशी करायची ते पाहू। त्यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा। नारळ स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। मंडळी, नारळामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे संसर्गापासून बचाव करून शरीराला झटपट ऊर्जा मिळून रोगप्रतिकारशक्ती वाढते। ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते। मंडळी, नारळातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असल्याने केस मुलायम बनतात, तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन चमक येते। ओल्या नारळातील पौष्टिक घटकामुळे पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते। मंडळी, आता हे नारळाचे तुकडे मिक्सर जार मध्ये घालून एकदा वाटून घ्यायचे। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची। आता ही नारळाची पेस्ट मोठ्या गाळणीने गाळून घ्यायची। नारळाची पेस्ट गाळल्यावर खाली नारळाचे दूध जमा होते। मंडळी, नारळाचे दूध किंवा दूध पावडर बाजारातही मिळते, त्याचाही वापर करू शकता। आता हा नारळाचा चोथा पुन्हा एकदा मिक्सर जार मध्ये घालून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून ही नारळाची पेस्ट गाळून घ्यायची। मंडळी, हा निघालेला नारळाचा चोथा टाकून न देता तो पूर्णपणे निथळून ओव्हन मध्ये किंवा एअर फ्रायर मध्ये 1-2 मिनिट रोस्ट केल्यास डेसिकेटेड नारळ तयार होते। मंडळी, हे नारळाचे दूध तयार झाले। आता हे दूध थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायचे। तोपर्यंत 2 डाळिंब सोलून घ्यायची। मंडळी, डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, के, फोलेट आणि मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। नियमित डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पाचनक्रिया सुधारते, त्वचा टवटवीत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो। मंडळी, डाळिंब हे आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते। डाळिंबाच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते। मंडळी, डाळिंबामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढून अॅनिमियासारखी समस्या दूर होण्यास मदत होते। डाळिंबाच्या सेवनाने अंगावरची सूज कमी होण्यास मदत होते, तसेच पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते। डाळिंबाच्या सेवनाने कर्करोगाच्या पेशींची वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होते। तसेच डाळिंबाच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढून मेंदूच्या आरोग्याचे रक्षण होते। मंडळी, अशा या बहुगुणी डाळिंबाची आज आपण अनारकढी करत आहोत। डाळिंब सोलून झाले आहेत। मंडळी, ही डाळिंबाची साल टाकून न देता ते वाळवून घ्यायची। ही वाळलेली साल काढा करून प्यायल्यास आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात। मंडळी, सोललेल्या डाळिंबाच्या दाण्यामध्ये पांढरी साल असल्यास ती काढून घ्यायची, नाहीतर त्याचा थोडासा कडवटपणा डाळिंबाच्या रसामध्ये उतरेल। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। मंडळी, आता हे डाळिंबाचे दाणे मिक्सर जार मध्ये घालून त्यामध्ये एका मिरचीचे तुकडे, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे। आता हा निघालेला डाळिंबाचा रस गाळून घ्यायचा। मंडळी, ही अनारकढी उपवासाव्यतिरिक्त केल्यास डाळिंब बारीक करताना त्यात 2 पाकळ्या लसूण घातल्यास चव अप्रतिम लागते। मंडळी, मला हा डाळिंबाचा रस कमी वाटल्याने पुन्हा एका डाळिंबाचा रस काढून गाळून घेतला।
हा निघालेला डाळिंबाचा चटपटीत रस असाही पिण्यास छान लागतो. आता हा डाळिंबाचा रस नारळाच्या दुधामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा. चटपटीत अनारकडी तयार आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. आता वरून यामध्ये चिमूटभर जिरेपूड भुरभुरायची, चिमूटभर तिखट भुरभुरायचं. कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर घालायची. मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.